हॅलो मित्रांनो, नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 17 जून 2023 आणि वार आहे शनिवार. तर मित्रांनो, आमच्या बाथरूमचे काम या ठिकाणी चालू आहे. तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की खालच्या पायाचं काम, कॉलमचं काम ते पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला की जे आपलं विटकाम चालू होतं बाथरूमचं, ते विटकाम तुम्हाला मी दाखवलं होतं आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि आजच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये हे माझ्या पाठीमागे जे बघत आहेत तुम्ही, बाथरूमचे पूर्ण हे सेंटरिंग ठोकलेली आहे पूर्ण. आणि वर गज तोडून, गज पण स्लॅबसाठी गज पण आतरलेला आहे आणि पूर्ण सेटिंग आम्ही केलेली आहे या ठिकाणी. तर आज आमचा स्लॅब पडणार आहे बाथरूमचा. या ठिकाणी आज स्लॅब पण तुम्हाला टाकायला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो बघा, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा. चॅनल नवीन असला चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर चला बघूया व्हिडिओ. तर बघा मित्रांनो, हे बाथरूमचे पूर्ण सेंटरिंग फुकले आहे स्लॅबसाठी बघा. तर एक आहे आंघोळीची बाथरूम आणि एक आहे संडास. तर हे पूर्ण सेंटरिंग आम्ही या ठिकाणी पूर्ण ठोकले आहे बघा. तर आज स्लॅब पडणार आहे मित्रांनो. आणि स्लॅब टाकल्यानंतर याचा पूर्ण हे गिलावा आणि याचे डोर हे पूर्ण काम नंतर होणार आहे बघा. तुम्हाला पूर्ण पाठीमागून पण दाखवतो. पूर्ण हे काल मी गज तोडून पूर्ण हे गज आतरलेला आहे वर स्लॅबसाठी. तर या ठिकाणी पूर्ण गज आतरून गज बांधणी केलेली आहे आम्ही. तर बघा मित्रांनो, इथपर्यंत आम्ही सेंटरिंग हे ठोकले आहे स्लॅबसाठी. तर या ठिकाणी हे बाहेरून जे गज सोडलेलं आहे या ठिकाणी लावायचे आहे. या ठिकाणी सेंटरिंग ठोकून प्लेट लावायचे आहेत बाहेरून आणि या पुढच्या बाजूने. तर मित्रांनो, स्लॅब खोल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला दगड आणि मुरुम टाकायचा आहे या खड्ड्यामध्ये. आणि हे जे राहिलेले आहे मधला पडदा बघा, हे नंतर स्लॅब टाकल्याच्या नंतर हे बांधून टाकायचं आहे बघा. तर बघा हे मित्रांनो, हे आतमधली बाजू आहे, हे सेंटरिंग ठोकलेली बघा. ही स्लॅब टाकण्यासाठी आतमधून सेंटरिंग ठोकलेली आहे. आणि हे पूर्ण आतून आणि बाहेरून प्लास्टर करायचं आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, तर आमचं घर जे आहे थोडं गावाच्या बाहेरच्या बाजूला आहे, म्हणजेच जवळ माळ आहे मित्रांनो बघा. हे माळ आणि हे टॉकी आमच्या जवळच येते, घराच्या जवळच. म्हणजे तुम्हाला झूम करून दाखवतो या ठिकाणी बघा. आमच्या घरापासून माळ जवळच आहे, काही अंतरावरच. तर हे पूर्ण या ठिकाणी पूर्ण शेती आहेत मित्रांनो आसपास पूर्ण. तर मित्रांनो, तर जून महिना चालू आहे या ठिकाणी. तर अजून काही पेरण्या झालेल्या नाहीत आणि पाऊस पण पडलेला नाही मित्रांनो. तर मित्रांनो, हे आमचे आजोबा आहेत बघा, चालले तिकडं. तर मित्रांनो, हे माझं गाव आहे बघा. हे माझं गाव आहे. हा रस्ता तिकडे जातो बाहेर, गावाच्या बाहेर जाण्यासाठी. आणि हा रस्ता सरळ इकडे माळाकडे जातो. आणि हा रस्ता इकडे आतमध्ये जातो गावामध्ये. आणि या ठिकाणी अवघ्या काही 0 अंतरावर रोड गेलेला आहे, बोदडी ते किनवट. आणि या ठिकाणी
इकडून जे आहे माझं घर आहे या ठिकाणी आणि बाथरूम आहे आणि इकडे हे हा रस्ता जातो, हा मंदिराकडे जातो आतमध्ये गावात। बघा या ठिकाणी खूप सुंदर असं गाव आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला दुरून माझं गाव दाखवतो। तर मी तुम्हाला गावाच्या बाहेरून तुम्हाला व्हिडिओ करून झूम करून दाखवत आहे। तर मित्रांनो, लाईट गेलेली आहे, लाईट नाही आम्हाला। तर मित्रांनो, आमचं गाव आवडलं असेल तर तुम्हाला नक्कीच लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बघा मित्रांनो, आमचे आजोबा तिथं चालले आहेत आमच्या काकाच्या घराकडे। तिकडून ट्रॅक्टर येत आहे मित्रांनो, मुरुमचे ट्रॅक्टर। बघा मित्रांनो, आमचे आजोबा 80 वर्षाचे आहेत मात्र आणि टणटण आहेत आणि आता पण चालतात। बघा हे आलेले आहेत इकडं आपले छोटे छोटे चिमुकली मंडळी। काय नाव आहे तुमचं? नाव सांगा। बालाजी मारुती अक्कलवाड, ज्ञानेश्वर शंकर अक्कलवाड। व्हेरी गुड। मित्रांनो, हे आहेत माझे भाऊ राजू मिस्त्री। तर तुम्हाला घराचे काम किंवा बाथरूमचे काम भांडायचे असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, नक्कीच आम्ही तुमच्याशी संपर्क साधू आणि नक्कीच तुम्हाला भेटू। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। तर आमच्या या घरच्या बाथरूमचे काम चालू आहे आणि स्लॅब टाकणे चालू आहे। पूर्ण हे स्लॅबची सेंटरिंग पूर्ण ठोकली आहे आणि हे वरचे जे प्लेट जे राऊंडचे प्लेट आहेत ते बांधायचे आहेत, बांधणे चालू आहे मित्रांनो। तर बघा हे पूर्ण पुढच्या बाजूने पूर्ण हे प्लेट लावलेले आहेत चारी बाजूकडून।
तर मित्रांनो, हे आमचं घर आहे बघा. हे घर आहे आमचं बघा मित्रांनो. हे माझं घर आहे आणि या ठिकाणी किचन ओटा आहे बघा. हा आहे आमचा किचन ओटा. हे माझ्या गावाकडचं घर आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी फ्रीज ठेवलेला आहे बघा. तर बघा मित्रांनो, फ्रीज मध्ये अशा काही छोट्या छोट्या बारीक सारीक वस्तू ठेवलेल्या आहेत आतमध्ये. आणि या ठिकाणी आमचा देवपाठ ठेवलेला आहे. या ठिकाणी रॅक आहे मित्रांनो बघा. आणि हे भांडी ठेवण्याचा रॅक आहे आमचा बघा. छोटे मोठे असे वस्तू ठेवल्या या ठिकाणी, डबे आणि रॅक मध्ये काही प्लेट मित्रांनो. तर मित्रांनो, माझं घर तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आजचा नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि या ठिकाणी आमचा हा बघा टीव्ही लावलेला आहे इकडे वरती. आणि या ठिकाणी सेटअप बॉक्स ठेवलेला आहे आणि हा टीव्ही आहे. तर सध्या मित्रांनो लाईट नाही आहे, लाईट गेलेली आहे गावातील पूर्ण. मित्रांनो बघा, आताच लाईट आलेली आहे बघा या ठिकाणी. मित्रांनो, माझं नाव आहे सुरेश रेतलवाड, राहणार सावरी, पोस्ट धानोरा, तालुका किनवट, जिल्हा नांदेड आणि महाराष्ट्र येथून आहे मित्रांनो मी. तर तुम्ही माझे पूर्ण ब्लॉग बघत असाल मित्रांनो. माझे ब्लॉग आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि शेअर करायला पण विसरू नका मित्रांनो. तर आपले आता पूर्ण 100 सबस्क्राईब पूर्ण झाले आहेत आणि आपल्याला 1000 सबस्क्राईब पूर्ण करायचे आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, माझं घर तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. तर सुंदर असं आपलं गावाकडचं हे घर आहे माझ्या. आणि उद्या मला पुण्याला जायचं आहे. तर मी पुण्याला जाऊन दिवाळीला येणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.